समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। राम हरे राम हरे राम हरे राम राम हरे राम हरे राम हरे राम। राम हरे राम हरे राम हरे राम राम हरे राम हरे राम हरे राम। राम हरे राम हरे राम हरे राम राम हरे राम हरे राम हरे राम। राम हरे राम हरे राम हरे राम राम हरे राम हरे राम हरे राम। राम हरे राम हरे राम हरे राम राम हरे राम हरे राम हरे राम। पुंडलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पुन्हा एक बार श्री गुरुचं स्मरण वंदन करून उपस्थित समस्त संत मंडळी, भाविक श्रोते, सज्जनांना व्यासपीठावरून साष्टांग दंडवत प्रणाम आहे। पाहता पाहता काल कार्तिक पौर्णिमा प्रत्येक गावागावामध्ये काकड आरतीची सेवा करणाऱ्या सद्भक्तांनी कार्तिक पौर्णिमा असं एक औचित्य साधून आपल्या सेवेची सांगता प्रत्येक गावामध्ये झालेली आहे। काकड आरतीतून गावातील समस्त भाविकांना जाग करण्याचं कार्य झालेलं आहे आणि जाग करून संघटित करण्याचं कार्यही झालेलं आहे। सुंदर असा हा सांप्रदायिक उपक्रम आहे, संतांनी दिलेला हा उपक्रम, सामाजिक उपक्रम। या उपक्रमामध्ये काही प्रमाणामध्ये का होईना, आध्यात्मिक नाही तर लौकिक का होईना, काही ना काहीतरी लाभ प्रत्येक गावामध्ये आपण पाहत आहोत। दोन्हीही गोष्टी, दोन्हीही बाजूनं आपण सशक्त असणं, सक्षम असणं गरजेचं आहे।
आध्यात्मिक आणि लौकिक समजा, भौतिक समजा, हे दोन बाजू आहेत. कुठल्याही गोष्टीला दोन अंग आहेत. काही जीवनामध्ये एकांगानं सक्षम आहेत तर काही विकलांग आहेत. काल एका कार्यक्रमात सांगून गेलो की सामाजिक दृष्ट्या हिंदू समाज खूप दरिद्री समाज आहे, सक्षम नाही. संघटनाच्या दृष्टिकोनातून, अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून, सामाजिक व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून हिंदू समाज अजून एक दरिद्री समाज आहे. त्याच्याकडे काही नाही. आणि आध्यात्मिक दृष्ट्या जर पाहिलं तर त्याच्यासारखा कंगाल तर आता कोणीच नाही. काहीही आपल्यापाशी संपत्ती नाही. एक आहे एक नाही, कोठे काही कोठे काही, एक आहे एक नाही. तर दोन्हीही बाजूंना सक्षम असणं काळाची गरज आहे. तरच आपण आपलं ध्येय पूर्ण आपण गाठू शकतो, तिथपर्यंत जाऊ शकतो. शक्य तेवढं तरी आपण करणं, जेवढं शक्य आहे याचाही आपण कधी विचार करत नाही की मला शक्य आहे का, किती आहे शक्य. तर हे सोडून समाजाने असं ठरवले की शक्य आहे पण समाजात कोणीच करत नाही, तर मग आपण कशाला करायचं, असं जीवानं ठरवलेलं आहे. शक्य असूनही आपण करायची तयारी नाही. याच्यात परमात्माचा काय दोष आहे. तर आता आपणाला सर्वांना जागं होऊन काय शक्य आहे ते करण्यामध्ये आता आपणाला नियुक्त झालं पाहिजे, प्रयुक्त झालं पाहिजे. युक्त होऊन आता कामाला लागण्याची गरज आहे. महिला असो की पुरुष असो. साधू संतांनी आपणाला समजावून दिलेलं आहे. समस्त महाराज मंडळी असो, कार्यकर्ते मंडळी असो, ज्यांना काम करण्याची संवेदना आहे, जे सक्रिय आहेत, जे सज्जन आहेत, त्या समस्त भाविकांना एक विनंती आहे की पहिलं तर आपण आपल्या हिंदू समाजाला समजून घ्या की याचा स्वभाव काय आहे. एक लक्षात आलं पाहता पाहता की तुम्ही कुठे एक ठिकाण कीर्तनाचं, प्रवचनाचं केंद्र बनवलेलं आहे आणि तिथं आपण कितीही वर्ष जरी काम करीत राहिलं तरी लोक तुमच्याकडे येणार नाहीत. हे हिंदू समाजाचा स्वभाव आहे. जिथं आपलं कल्याण आहे, आपला उद्धार आहे, आपलं हित आहे, हे माहीतच नसल्यामुळे हे समाज तिथं जाऊ शकत नाही. हे यांचा स्वभाव आहे. स्वभाव म्हणा, दोष म्हणा, अथवा त्याची कमजोरी म्हणा ते समाजाची. आता गरज काय आहे की कार्यकर्ते जे सक्रिय आहेत, जे सज्जन आहेत, या लोकांनी लोक आपल्यापर्यंत येत नाहीत, तर आता आपण लोकांपर्यंत जाण्याचा प्रयास करणं आता काळाची गरज आहे. प्रत्येक घराला पोहोचण्याची आता गरज आहे. जसं स्वार्थामध्ये, राजनीतीमध्ये वोटरसाठी प्रत्येक घरी जातात की नाही, वोटरसाठी प्रत्येक घरी जातात आणि इतर धर्मामध्ये ते पास्टर बी प्रत्येक घरी जातात. पण आपला हिंदू समाज असा आहे की महाराज लोक खूप तयार आहेत, परंतु त्यांचं म्हणणं असं आहे की समाजानं आपल्याकडे यावं आणि येत असताना रिकाम्या हातानं कोणी येऊ नये. फुलाचा हार सोबत आणा,
हळद कुंकू सोबतानं आपली पूजा करावं, आपल्याला पुष्पहार घालावं आणि मग आम्ही त्याला ब्रह्मज्ञान सांगावं, हे आता शक्य नाही, असंभव आहे. समाज इतका सुस्त आहे, जड आहे की हे इथपर्यंत येणं शक्य नाही. आणि असे जे येतात, आता सांगितल्याप्रमाणे रिकाम्या हातानं न येणारे, हे कोणाचे तरी हात रिकामी केलेलेच असतात आणि म्हणून ते रिकाम्या हाताने येत नाहीत. थोडंसं माझं बोलणं कठीण लागू शकते, जड लागू शकते. आजकाल तर महाराज लोकांना तर माझं पचत नाही गेलं आता बिलकुल बी. परंतु याला समाजाची चिंता नाही या लोकांना. कोणाचा तरी हात रिकामी केल्याशिवाय आपल्याला भरलेल्या हातानं जाता येत नाही. आता सध्या परिस्थिती अशी आहे. आणि यांना पाहून बाकीचा लोक, बाकीचे जे समाजातले सामान्य वर्गातील लोक आहेत ते वचकतात की अरे आपण जाऊ शकत नाही, आपली लायकी नाही तिथपर्यंत. हे तिथपर्यंत जात नाही आणि ते लोक आपल्याकडे येत नाहीत. मग आता सांगा, तुमच्या ज्ञानाचा, तुमच्या बुद्धीचा, तुमच्या चातुर्याचा, तुमच्या ज्या ज्या काही कला, कुशलता, विद्या, विद्वता, सत्ता जे काही तुमच्याकडे आहे ते त्याचा उपयोग किती होईल? रिकामीच तर राहील ना. ठेवलेल्या जागेवर त्याचा काय उपयोग होणार आहे? म्हणून आता काळाची गरज आहे की लोक आपल्याकडे येत नाही तर आपणच लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. आणि साधू संतांनी जे काम केलं हेच काम केलं. भगवद्गीता हे श्लोक आहे, 7 सत्य श्लोक, अध्याय 18चे लेख. देव बोलिले ते एक दुजे नाही. देवानं 700 श्लोक, देवानं जे वक्तव्य केलेलं आहे, जे गायलेलं आहे ते गीत आहे 700 श्लोक. महाभारतातल्या लाख श्लोकातून निघालेले हे 700 श्लोक आहेत. तर हे श्लोक आणि लोक याच्यामध्ये अंतर खूप मोठा होता. थोडं समजून घ्या कृपया. हे होते श्लोक आणि आपण लोक. त्या श्लोक आणि लोकातला अंतर खूप मोठा अंतर होता. असं खूप दूरी होती. खूप साधू संतांनी जसं श्री विश्वकवी, अनागत भाष्य करणारे विश्वकवी श्री वाल्मिकी महर्षी शतकोटी रामायण केलं, श्लोक रचना केली, परंतु लोक त्याच्यापासून वंचित राहिले. भगवद्गीता 700 श्लोक भगवद्गीता भगवंतांनी गायली, पण लोक त्याच्यापासून वंचित राहिले. साधू संतांना वाटलं की श्लोकापर्यंत लोक येत नाहीत, लोकापर्यंत श्लोक गेले पाहिजे. कसे घेऊन जायचे? तर नाथ महाराजांनी विचार केला, श्लोक आणि लोकाचा सेतू बांधायचा असेल तर आपणाला याचा सारांश काढून, भावार्थ काढून आपणाला भावार्थ रामायण करण्याची गरज आहे. हे श्लोक आणि लोकाला जोडण्याचा सेतू म्हणजे भावार्थ रामायण नाथ महाराजांनी बांधलेला. लक्षात येईल हे श्लोक. मग ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार धरणे यांनी विचार केला की श्लोक आणि लोकांमध्ये अंतर खूप आहे, यांचा सेतू कसा बांधायचा? तर भगवद्गीतेच्या श्लोकाशी लोकांना जोडण्यासाठी जो सेतू बांधला गेला त्याचं नाव आहे ज्ञानेश्वरी यमुना. हे सेतू आहे. श्लोक आणि लोकाला कसं जोडायचं आहे? तर सांगा तुम्ही. संतांनी प्रयत्न केला की लोकांना श्लोकाकडे आणलं नाही, श्लोकाला
लोकाकडे घेऊन गेला. आणि ते आम्ही काय म्हणतो की लोकांनी आमच्याकडे यावं. असंही वाटत असेल की आम्ही होऊन जर गेलो तर आमचा कमीपणा होईल. आता तुमचा उपयोग झाला नाही तर तुमचा कमीपणा झाला काय आणि मोठेपणा झाला काय, जाळायचं आहे काय? उपयोगच झाला नाही तर काय करणार? हे सेतू बांधला. ज्ञानेश्वरी केली नसती तर लोक श्लोकाशी जोडले नसते. श्लोकच कळत नव्हता माणसाला, हे जोडण्याचं काम. आणि म्हणून शेवटी पसायदाणामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी प्रार्थना केली, मागणी केली, वर्षत सकळ मंगळी. हे ओवी चांगलं ध्यान ठेवा साधक लोकांनी, कार्यकर्त्यांनी ध्यान ठेवायचं आहे. मलाही याच्यावर ध्यान ठेवायचं आहे. वर्षत सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. जे ईश्वरनिष्ठ आहेत, जे महाराज आहेत, जे संत आहेत, त्यांना काय म्हणतात? ईश्वरनिष्ठांचं संघटन. मांदियाळी म्हणजे मेळावा, संघटन, संमेलन. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी. सतत पृथ्वीमध्ये त्यांनी काय करावं? एकही दिवस रिकामी न राहता, कुठंही न थांबता, अनवरत भूमंडळी भेटतो तया. घरात बसू नका. काय करा? बरोबर आहे महाराज, आज्ञा आहे त्यांची. हे देवा, तू असं कर की ह्या लोकांना बसायची बुद्धी देऊ नको. हे दान दे की या लोकांना भेटण्यासाठी त्यांना आणि प्रवृत्त कर. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, हे काम करा. हे साधूच्या लक्षातच नाही की आम्हाला काय सांगितलंय, आमच्यासाठी काय मागितलंय. अजून कोणाच्या लक्षात येत नाही. फिरा, पोहोचा झोपडीपर्यंत जा. जे वंचित आहेत, पीडित आहेत, शोषित आहेत, प्रताडित आहेत, अशा माणसापर्यंत जाणं हे तुमचा धर्म आहे, हे तुमचं कर्म आहे, हे तुमचं कर्तव्य आहे. इत्यादी अनेक आपण माध्यम आहेत आपल्याकडे की लोकांपर्यंत पोहोचण्याचे. रामायण तुमचं माध्यम आहे. कथा, कीर्तन, प्रवचन, सत्संग, भेटीगाठी, हे सगळे माध्यम करा. पोहोचा ना घरोघर. आज आपल्या इथं इच्छोडा गावामध्ये, इच्छोडा मंडळमध्ये जे सनातन धर्मसेवा समिती झाली, त्यांनी हे काम सुरुवात केलं. हनुमान चालीसाचं माध्यम बनवलं आणि या इच्छोड्याच्या घराघरामध्ये ते जाऊन पोहोचले. हे काम महाराजांनी मागणी केलेलं काम आहे. आज सांगालो तुम्हाला, इतके दिवस नाही सांगायला. हे काम तुम्ही का करता? तर हे सांगितलेलं काम आहे. पोहोचा. चालेत की नाही घरोघर? प्रत्येक गावामध्ये घरोघर चालीसा घेऊन गेलाव की नाही मन्नूरवाले तुम्ही? हे काम आहे आपलं धर्म जागृत करणं. त्याच्यामध्ये आता काही ते याचं माध्यम कळत नाही. दुसरं बाया माणसाला काय कळालं आहे? तिच्या घरी गेलं आणि माझ्या घरी आलं नाही, हे सुरू झालं. हे काय काम काय आहे, कोणाचं आहे, कोण सांगितलं, हे याच्यावर लक्षच नाही. डोक्यामध्ये ती गोष्टच नाही. बस तिच्या घरी गेले आणि माझ्या घरी आलं नाही. ह्याच्यासाठी नव्हतं ते. आपणाला सांगितलं होतं की कोणतं एक माध्यम बनवा आणि प्रत्येकाला जाऊन भेटा. भूता परस्परे पडो शत्रुत्व जीवाचे. काय? हां, मैत्र. माफ करा. आता माफी मागाव, आहे ना? गलत झालं ना? गलत होईना गेलं तर बी माफी कशाला मागाय? मैत्र जीवाचे. परस्परांमध्ये जे बेबनाव आहे, परस्परामध्ये जे विवाद आहे, परस्परामध्ये संवाद कसा निर्माण करता येईल, एकमेकाशी बोलणं नाही, हे सगळं मिटून जाण्यासाठी संतांनी केलेला हे प्रयत्न आहे. एवढंच नाही
काकड आरतीचं माध्यम बनवले संतांनी, वासुदेव झाले आणि घरोघर जाऊन फिरले, दारात दारात जाऊन फिरले, भेटले जाऊन. लोक आपल्याकडे येत नाहीत, आपण लोकांकडे जाणं गरजेचं आहे. लोकात एवढं सामर्थ्य नाही, एवढा दम नाही की ते स्वतः येतील, पण दमदार साधूनं आपण होऊन जावं त्याच्यापासून. बरोबर. गातो वासुदेव मी ऐका, चित्त ठाई ठेवूनी भावी ऐका. डोळे झाकुनी रात्र करू नका, काळ करीत बैसला असेल लेखागा. घरोघर जाऊन सांगू लागले, अरे उठ, गेले टळले प्रहर 3, अरे काय निदसुरा निजसे अजून, जागे होऊनी करा काही दान, नका ऐकूनी झाकू लोचनगा. उठा, हे काम साधूचं आहे, तर साधू व्हा, नाहीतर महाराज म्हणून घेऊ नका आणि कीर्तन भजन काहीही करू नका प्लीज. हे तुमचा उपयोग नव्ह. असं करायचं असेल तर त्यांनी महाराज व्हावा होता, आणि असेच महाराज झाले पूर्वीच्या काळामध्ये. आता बदललं, आता सगळं माहोल बदलून गेला. आता जाग केले घरोघर जाऊन. उठा उठा उठा, वासुदेव करीतो फेरा. आहे की नाही. तू अध्यापिका निदसुरा, सावध होई रे गव्हारा. ए गव्हारा, सावध हो. भज भज तू शारंग धरागा, आ वासुदेव करीतो फेरा. येऊन सांगाले, तू उठ, देवाचं भजन कर, सावध हो, झोपू नको, अद्यापि झोपेमध्ये आहेस तू. बा तुझे तू सोई रे, तुझी वडील बाधारे, तू तुझे नी आधारे. वरकड मिळाले ते अवघे चोरगा, आ वासुदेव करीतो फेरा. फेरा करत निघाले. वासुदेवाच्या घरी कोणी गेलं नाही, पण आता ते वासुदेव कुठे गेले की आता ते टोप्या घालून मागणारेच वासुदेव झाले. जाग करण्याची पद्धत होती ती संतांची. काय काय झाले ते, कधी वासुदेव झाले, कधी काही झाले, कधी काही झाले. बाबा सेवक होऊन त्यांनी सेवा केली समाजाची. स्वामी होऊन बसले नाहीत ते. आता प्रत्येकाला वाटायला की आपणाला एक गादी असावं, गादीवर आपण मालक हो, सगळ्यांनी आपली सेवा करावं. अरे कित्येकांनी तर, काही संतांनी तर झाडावर जाऊन त्यांनी हकारलं सगळ्यांना. पांगुळ झालो देवा, नाही हात ना पाय, बैसलो जयावरी, सैराट ते जाय. खेटता कुंप काठी, खुंट दरडे न पाय, आधार नाही कोणी, मज बाप नामाय. दाते हो दान करा, जाते पंढरपुरा. हे घरोघर जाऊन कधी पांगुळ होऊन सांगतात, कधी वासुदेव होऊन सांगतात. कितीतरी माध्यम आहेत. आता हे सगळे माध्यम जे होते ते माध्यम व्यावसायिक माध्यम बनले. आता जे जागरणाचे माध्यम होते, समाजापर्यंत श्लोकाला नेऊन लोकांपर्यंत पोहोचण्याचे माध्यम होते, तेच आता एक व्यावसायिक माध्यम बनलेले, व्यावहारिक माध्यम. आता धंदा ते गेलं बिघडून, विकृत होऊन गेलं सगळं.
जे संस्कृत होतं ते आज विकृत झालेलं आहे. म्हणून तर हे समाज विखरलेला आहे. कोण कुठं कोणती दिशा पकडून जाईल याचा काही अंदाज नाही. विखुरलेला समाज काय तर यांनी विकृत केल्यामुळे हे समाज विखरून गेलेला आहे. आता एवढ्या विखरलेल्या समाजाला पुन्हा संघटित करा, एका जागी आणा, हे खूप कठीण कार्य आहे. आता यांचा जोर जास्त झाला आणि यांच्या संग काम करणारचा जर कमी झाला तर हे विखुरलेलं तर एका जागी येणार नाहीत, पण याला एका जागी करणारच विखरून जाईल, अशी परिस्थिती आजच्या काळाची आहे. तरी पण घाबरायचं नाही, सर्वांनी काम करत राहायचे. तर हे घरोघर जाऊन पोचायचं आहे. वर्षात सकळ मंगळी पुन्हा ओवी अजून स्मरण करून देतो. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटो तयाभूता. भेटो. आम्ही जायचंय, आपणाला जायचंय, ते आमच्याकडे येणार नाहीत. गावगाव जा, पांगुळ होऊन जा, नाहीतर वासुदेव होऊन जा, महाराज होऊन जा, नाहीतर साधू होऊन जा, काय बी होऊन जा, पण या उद्देशानं जा आणि जाणं गरजेचं आहे. प्रचारकाचा स्वभाव कसा असावा? प्रचारक म्हणजे काय? कधी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचं ग्रामगीता वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये लक्षात येईल. त्यांनी खूप छान लिहिलेलं आहे प्रचारकाचं काय लक्षण असावं. त्यांनी सगळं लिहिलं आहे की काही लोकांनी प्रश्न केला की आम्ही जाऊन बी लोक ऐकत नाहीत. मग त्याच्यावर घरी बसून अभ्यास कर की आपलं लोक का ऐकणा गेलेत. अरे तुला त्याग करावा लागल, समर्पण करावं लागल, स्वार्थ सोडावं लागल. लोक ऐकत नाहीत, तुकडोजी महाराज सांगतात. असं प्रत्येकाने काम केलेलं आहे. संतांनी भारत भ्रमण केलं. संत नामदेव राया आणि माऊली ज्ञानेश्वर महाराज एकमेकाचा हात, देवांनी नामदेवाचा हात ज्ञानेश्वर महाराजांच्या हातात दिला होता. कशासाठी? की तुम्ही जाग्यावर थांबू नये, बसून राहू नये तुम्ही. बरोबर आहे चुकीचं? म्हणून ते भारत भ्रमण करीत 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 मेवाड देशापर्यंत पोहोचले होते. ते मेवाड, पंजाब गेले होते की नाही. आज नामदेवरायाचे काही अभंग आहेत पंजाबी भाषेमध्ये, तिथपर्यंत ते पोहोचले होते. तर कमीत कमी इच्छोडा मंडळमध्ये तर फिरा. पंजाबला जाणं होत नाही आपल्याच्यानं, शक्य नाही. इथल्या इथे तर काम करा. जाऊ द्या मंडळमध्ये नाही तर नाही, आपल्या गावात तरी काम करा. जाऊ द्या गावात फिरणं होत नाही, घरात तरी काही संस्कार लावा. एवढं बी होत नाही तर मरा, जीव द्या. कशाला जगता? उगा भईला भार नको. काय खाऊन पिऊन मस्त राहून काय उपयोग आहे? काय होणार आहे तुमचं सोनं? हे वाया जाऊ देऊ नका. जेवढं उरलेलं आयुष्य आहे तेवढं कामाला लावा कृपया. तर हे नेहमी एवढा मोठा संदेश घेऊन येणारा हा कार्यक्रम आहे. काकड आरतीचा होता, पण त्याला कोणीही रूढी म्हणून चालवलं. आपली परंपरा, आपला नेम आहे, पहिल्यापासून आलेला आहे. याच उद्देशानं केलं सगळ्यांनी, पण खरा उद्देश मात्र बाजूला राहून गेला, विसरून गेले. त्याला विसरून गेल्यावर किती मोठी हानी आहे. असे अनेक संतांनी आपल्या अभंगातून, वाणीतून, शब्दातून, वाङ्मयातून कितीतरी संदेश आपल्यापर्यंत पोहोचविलेला आहे. आणि त्यांनी अभंगवाणी जे करून ठेवली, तर हे लोक पुन्हा आम्ही काय केलं होतं हे लोकांना ध्यानात राहणार नाही. म्हणून त्यांचे अभंग आज आहेत
की हे येणारी पिढी आमच्या अभंगाला घेऊन काम करतील, याच्यासाठी त्यांनी गाथा करून ठेवला, पोथी करून ठेवली. आता या गाथा पोथीचा उपयोग काय? त्यांनी केलेलं कार्य येणाऱ्या पिढीला लक्षात येणार नाही, समजणार नाही, तर हे करून ठेवलं त्याने की बाबा आम्ही हे केलं होतं आणि तुम्ही पुढे त्याचा वारसा चालवा. स्पष्ट सांगतात तुकोबा आहे, जे पूर्वजांनी केले आमच्या संतांनी तेच आम्ही करालो. आम्ही जे करालो ते काय करालो, तर जे संत चालत होते ज्या मार्गाने, त्या मार्गावर जे अवरोध झाला होता, कचरा पडला होता, मार्ग लोपला होता, त्याला आम्ही झाडण्याचं काम करीत आहोत. झाडू संताचे मार्ग. आणि ते मार्ग जर झाडणं गेलं तर त्याचा परिणाम काय झाला हे त्यांनी सांगितलं स्पष्ट. आडराणी भरले, हे त्याचं कारण आहे. जा, प्रत्येकाने आपलं कर्तव्य करा आणि करीत असताना एक ध्यान ठेवा, कर्तव्य म्हणून केलं तर आनंद येईल, मी नेहमी सांगतो, आणि उपकार म्हणून कराल तर अभिमान येईल. कोणतं यावं? आनंद यावं की अभिमान यावं? मग काय म्हणून करावं करत असताना? कर्तव्य म्हणून करा. वा, सगळ्यांच्या लक्षात यायला आता. आज कठीण नाही का सत्संग? सोपं आहे. कधी कधी तुमच्यासाठी सोपं बी आणावं लागतं, कधी कधी थोडंसं आहे ना कठीण बी आणावं लागतं. दोन्ही मिळून चलत राहील, दोन्ही अंगानं सक्षम व्हायचं आहे. तर हे कार्य लक्षात घेतलं, संतांनी ते काम केलेलं आहे. आणि म्हणून आज आपल्या इकडं जेवढे बी महाराज मंडळी आहेत ते सगळे आता आपल्या कर्तव्य करण्यामध्ये तत्पर झालेले आहेत. कालच्या गेल्या सत्संगमध्ये आपण याच कार्यक्रमामध्ये जाहीर केली होती गोष्ट की प्रत्येक महाराजांनी 7 दिवसाचे 7 गावाला सत्संग द्यायचे आहेत. एक आठवडा आला, एक बार त्या गावामध्ये पोहोचायचं आहे, सर्वांना भेटायचं आहे. ठीक आहे. आता मी तर काय करतो की ज्या गावाला जातो त्या गावात घरोघर जातो मी. तेवढं जरी शक्य नसेल तर गावागावाला तरी भेट द्यावी महाराज लोकांनी. आता घरोघर जाऊन तर काहीच राहिलं नाही. सगळं लोक म्हणालेत की तुम्ही खायला मिळत नाही का तुम्हाला? अरे मिळते रे बाबा, पण कुठं राहतच नाही. एवढं फिरल्यावर कुठून ती काम करेल? हाडच दिसायला लागले. आता काय, एवढं तर शक्य नाही तर नाही, परंतु गावागावाला तरी जावं. खरं तर घराघराला जावं लागते आणि मी जातो. कोणाचं घर सोडलो नाही, शून्य. हमाली करणारा असो, दलाली करणारा असो, कुठलाही व्यवसाय करणारा असो, झोपडीपर्यंत ते लोक चकित होतात की महाराज तुम्ही आमच्या इथं? अरे बाबा, तुमच्या इथं नाही, मी माझ्या घरी आलो. हे विश्वची माझे, मी माझ्या घरी आलो रे बाबा, तुझ्या घरी नाही. तू असं समजू नको की मी गरीब आहे, सगळे घरं माझेच आहेत. तर गरीब बी मीच आहे आणि श्रीमंत बी मीच आहे. किंबहुना चराचर आपणाची जहाला. आपणालाच हे सगळं व्हावं लागतंय. हे एवढ्या मोठ्या गोष्टी करायचं जमणार? बरं, करावं लागते. मग तर हे करणं आवश्यक आहे. जा, प्रत्येकाकडे तुम्ही सत्संग ऐका, परंतु ऐकून काही करा, कामाला लागा, काही ना काहीतरी कामाला लागा. तर हे अशी सत्संगाची महिमा आहे. माणूस कर्तबगार बनविण्याचं काम हे सत्संग करते. माणसाला कर्तबगार बनविते. किम कर्तव्य मूढ झालेला माणूस, अर्जुनाला सांगितलं होतं कृष्णानं, अरे अर्जुना, तू किम कर्तव्य मूढ झालास, तुला कर्तव्याची जाण करून देण्यासाठी हे मी ज्ञान सांगतो तुला.
आणि म्हणून ते 700 श्लोक सांगितले. तेव्हा अर्जुनाला कर्तव्याची जाण झाली. हातामध्ये धनुष्य बाण घेतला, जाण झाली, बाण घेतला, काम करायला सुरुवात केली, युद्धाला लाग. मा मनुस्मर युद्धच, माझं स्मरण करून तू युद्ध कर. कशासाठी युद्ध? लोकाला लुटण्यासाठी? लुटलेल्या लोकांना मारण्यासाठी. हे पहिलं ध्यानात ठेवा. काय केलं त्यांनी? धर्माचं रक्षण करण्यासाठी अर्जुनाला तयार केलं. स्वतः अर्जुनाच्या रथावर जे कोणी सत्कर्म करायला तयार होईल, धर्म रक्षणासाठी समर्पण होऊन जे तयार होईल, कर्तव्य करण्यासाठी जे तयार होईल, त्याच्या रथावर स्वतः भगवान कृष्ण सारथ्य करते. चिंता आपणाला नाही. तुम्ही फक्त सद्भावनेनं काम सुरू करा. तुम्ही कोण्या दिशेनं तुमचा रथ जायचा आहे हे कृष्णाच्या हातात आहे. तुम्हाला रथ कोणीकडे न्यायचं हे तुम्हाला गरज नाही. फक्त तुम्ही तयार व्हा. रथ चालवणारा कृष्ण आहे. प्रत्येकाचा रथ कृष्णच चालवते. तुम्ही आज सत्संगाकडे आलात इथपर्यंत, हे तुमचं हे शरीररूपी रथ इथं आलेलं आहे. कोण आणलं? तुमच्यामध्ये बसून आहे कृष्ण. प्रत्येकाच्या हृदयामध्ये ईश्वर आहे. भ्रामयन सर्व भूतानी, प्रत्येक भूतमात्रांना चलनवलन देणारा. इकडून तिकडं तिकडून इकडं भ्रमण करतो आपण. कोणाच्या जीवावर? हे आपल्या रथावर सारथी भगवान कृष्ण आहे. हे कोणी विसरू नका. आणि त्याच्या जीवावर आपला रथ चालायचं आहे, काम करत राहायचं आहे. याच्यामध्ये आपला कर्तृत्वाचा अहंकार आपणाला येण्याची गरजच नाही. काही गोष्टी कृपासाध्य आहेत आणि काही गोष्टी कष्टसाध्य आहेत. संसारामध्ये काही कष्टसाध्य आहे, कष्ट केल्याशिवाय मिळत नाही. जहाँ कर्म से भाग्य बदलते श्रमनिष्ठा कल्याणी है. कर्म से भाग्य बदलते संसारामध्ये, परंतु परमार्थामध्ये मात्र कृपा साध्य आहे, कष्ट साध्य नाही. येथे काही कष्ट न लगती, इथं कृपा लागते. देवाची कृपा झाली, गुरुची कृपा झाली तर परमार्थ साध्य होते. आणि तुम्ही कष्टाची कृपा झाली तर तुम्हाला संसार साध्य होते, प्रारब्धात असेल तर. अर्जुनाला कृपा साध्य काम आहे हे कळालं नव्हतं. मीच करता आहे म्हणून ते काम टाळीत होता. तेव्हा देवानं सांगितलं की तू करता नाहीस, मी कृपा केलं तरच होते. अशी जाणीव करून दिली. तेव्हा अहंकारमुक्त झाला, मोहमुक्त झाला, दोषमुक्त झाला अर्जुन. आणि तेव्हा कर्तव्य करण्यासाठी तयार झाला. आम्ही का कर्तव्य करत नाही तर आम्हाला असं कोणी तयारच केलं नाही. आमची मूढता काढणारच कोणी नाही. तर असं हे आवश्यक आहे. म्हणून केलेलं कर्म कर्तव्य म्हणून करायचं असेल तर माणसाला त्याचं प्रदर्शन करायची गरज नाही. प्रदर्शन केव्हा करते माणूस? उपकार म्हणून केल्याची भावना मनामध्ये येते, तेव्हा त्याला त्या कार्याचं प्रदर्शन करण्याची इच्छा होते. बघ मोठे पॉम्पलेट, बॅनर, पोस्टर, काय म्हणतात त्याला, हे सगळे फेसबुक, कोणते बुक, भानगडी सुरू होतात. त्याला आपोआप होऊ जाते. सज्जनाचे माप चाले वाऱ्या हाते. तुम्हाला कशाला प्रयत्न करायचा आहे? आपण होऊन काय करायचं आहे? हे तर दंभधर्म आहे. हे तर उपकार केल्याची भावना आहे म्हणून आपण याचा प्रचार करतो. कर्तव्य म्हणून करायचं आहे. गोपी शब्दाचा अर्थ एक सांगून तुम्हाला पुढे जाऊ. गोपी सांगू ना. गोपनीयता ज्याच्या जीवनामध्ये आहे, पारमार्थिक गोपनीयता, रहस्य, गुप्त जे ठेवू शकतात, केलेला परमार्थ, केलेली साधना, केलेलं दान पुण्य, केलेली उपासना, व्रत, नियम, नेम, हे ज्याला गुप्त ठेवता येते त्याचं नाव गोपी आहे. मग तुम्ही आम्ही कोण आहोत? वाऱ्यावर उधळावं लागते आपलं सगळं केलं तर, आहे की नाही?
माईकमध्ये अलाउन्स करावं लागतं. अरे काही गोष्टीची आवश्यकता बी आहे, पण नको ते आपला स्वतःचा मोठेपणा सांगण्याची गरज काय? हे गोपनीयता आहे का? हे गोपनीयता नाही. गोपी शब्दाचा अर्थ हेच आहे. आणि ज्याच्यामध्ये पारमार्थिक गोपनीयता आहे त्याच्याकडे परमात्मा आपण होऊन येतो. आणि ज्याच्याकडे गोपनीयता नाही, दंभधर्म आहे, यानं कितीही फिरला देव देव म्हणून तरी त्याला देव भेटणार नाही. एक गोपनीयता होती त्यांच्यामध्ये. बघा, सर्वसाधारण माऊलीने एक दृष्टांत सांगितलेलं आहे. गोपनीयतेचं फळ काय आहे सांगतो तुम्हाला. आपण केलेला परमार्थ विकसित का होत नाही? श्रवण निष्पत्ती होत नाही, ऐकून केलेला परमार्थ विकसित होत नाही. याचं कारण काय आहे? तर त्याचं कारण एक सांगतो तुम्हाला ठळक. शेतकरी शेतामध्ये बी पेरते है ना. तुम्ही शेतात शेत सगळ्याला माहीत आहेत ना. शेतामध्ये बी पेरल्यावर त्याची एक विशेषता आहे की ते जर एक बी हजारो बिया बनवायच्या असतील तर त्याला एक काम खास करावं लागते. विशेष करून ते पेरलेलं झाकावं लागते. काय करावं लागते? लोकाला दाखवायसाठी उघडं ठेवलं तर कसं आहे का हो? नाना कृषी वळू आपले पांघुरली पेरिले. पेरलेल्यावर पांघरण म्हणजे झाकून टाकायचे, त्याच्यावर काही दुसरा शाल वगैरे टाकणं, माती. पांघुरवी पेरिले मराठी भाषा आहे माऊलीची. तैसे झाकी निपजले दान पुण्य. तसं आपण केलेली साधना झाकून ठेवणं हे ज्याच्याकडे आहे त्याला म्हणतात गोपी. याची रास होणार आहे आणि म्हणूनच ते रास क्रीडा. रस आहे ज्याच्यामध्ये ते रास क्रीडा आहे. कोणता रस? रामरस, ब्रह्मरस सेऊ सदा. ब्रह्मरस गोडी तयासी फावली, वासना निमाली समूळ ज्याची. हे गोपी गोपनीयता आहे, गोपनीयता आहे. तर आपण हे सगळ्यांनी ध्यान ठेवायचं आहे. आता मला एक ध्यान आलं की सध्याच्या काळामध्ये गोपनीयतेला विकृत करण्याचं कार्य, सगळ्यात मोठं कार्य जर कोणी करत असेल तर त्याचं नाव आहे मोबाईल. मी यांच्या बोलण्याला थोडंसं अनुमोदन देतो. कुठलीही गोष्ट लपून ठेवत नाही, ते झाकून ठेवतच नाही. याची रास होईल तुमच्या केलेल्या दानपुण्याची, कर्माची. गोपनीयता नाही, हे गोपनीयता ठेवतच नाही. आपण होऊन आपली इज्जत लोकांच्या हातात देण्याचं काम मोबाईल करत आहे. आपण होऊन आपली कुवत, आपण होऊन आपली अवकात सांगण्याचं काम कोण करायलंय? हे मोबाईल करते. कोणी म्हणेल की महाराज तुमच्याकडे आहे की नाही मोबाईल? माहीतच आहे ना, आपल्या इथल्या माणसाला तर सगळ्याला माहीतच आहे. काही महाराज भेटतात आणि मला म्हणतात तुमचा नंबर द्या. मी म्हणतो अजून आलाच नाही, येईल तेव्हा देईल. येईल ना, देईल. मग काय आम्ही करतो हे आम्हालाही त्याची जाणीव होऊ नये. याचं नाव परमार्थ आहे. महाराजांनी सांगितलं की स्वतःच्या इंद्रियालाही चोरून करणं, त्याची एक ओवी आहे, मला पाठ नाही. इंद्रिया ते चोरून जेवी तयासीच फावे. हे चोरीचा मामला आहे. आणि हे मोबाईल चोरी करू देत नाही आणि चोरी केल्याशिवाय राहत नाही. म्हणून आमची रास होईना गेली आणि रस येईना गेला परमार्थामध्ये. ते हे म्हणत असतील लेकरं की याला याच्यातलं काहीच माहीत नाही, उगं काय बी म्हणाले, मोबाईलची मजा ह्याला काय माहीत. ठीक आहे, तुम्हालाच माहीत राहू द्या, मुबारक.
संसारातली कोणतीही वस्तू वाईट नाही. आता एक सूत्र सांगून जातो तुम्हाला. मोबाईल असो की कोणताही बैल असो, वाईट कोणतंच नाही. केव्हा वाईट होते? एक सूत्र सांगून जातो. जोपर्यंत कोणतीही वस्तू आपल्या स्वाधीन राहते ते उपयोगी आहे. कोणतीही वस्तू तुमच्या हातात राहील तोपर्यंत ते उपयोगी आहे. तुम्ही ज्या दिवशी तुम्ही त्याच्या हातात जाल त्या दिवशी ते तुमचा उपयोग घेतल्याशिवाय राहत नाही. एवढंच. हे दोन गोष्टी ध्यान ठेवा. ते कोणतं काही असो, व्यक्ती असो, वस्तू असो, पदार्थ असो, हे तुम्हालाच भोगणार आहे. तुम्ही त्याला भोगणार नाही. समजा जेवण बनवलं, चांगलं षड्रस पक्वान्नाचं जेवण बनवलं, ते आपल्या स्वाधीन असावं. किती खायचं, कुठं थांबायचं, आपल्या स्वाधीन असावं. जर आपण त्याच्या स्वाधीन गेलो तर ते आपणाला भोगते की आपण त्याला भोगतो? 17 बार हागाय जावं लागेल तुम्हाला, ते तुमची बेजारी करील, है ना. तसं कोणतीही गोष्ट वाईट नाही. ज्याचं अतिक्रमण होते, अतिरेक होते, तेव्हाच ती गोष्ट वाईट होऊन जाते. स्वामी विवेकानंदाचं एक वाक्य आहे की जे मर्यादा सोडून गेल्यानंतर ते विष बनते, असं काहीतरी एक वाक्य आहे का तुमच्याकडं? कोणाकडंच नाही. अतिरेक झाला कोण्याही गोष्टीचा. बघा ना, एक सुभाषित आहे, काय मला माहीत नाही. अति कोपता कार्य जाते लयाला, अति नम्रता पात्र होते भयाला. कोणतंही अति नको. अति न बोली चुप, अति न बोली धूप, अति न भली छाँव, अति न भली धूप, अति न भली वर्षा, अति न भली चुप, असं काहीतरी आहे. कार्य जाते लयाला, अति नम्रता पात्र होते भयाला. है की नाही? कोणतंही काम अति होणे. प्रमाणामध्ये सर्व काही असावे. सगळं अति असो. इशारा आहे आपणाला. काय काय अति व्हायला तुम्ही सावध व्हा. प्रवचन बी अति व्हायला का? इशारा करायला. झालं संपलं. इथं आपल्यापाशी काही वानर आलेत आता मंदिराच्या भोवताल. घेर टाकलाय त्यांनी. आपली सुरक्षासाठी ते आलेले आहेत, बाकी काही नाही. जे काही विघ्न या आलेत, जे काही कष्ट आलेत, संकट ते हनुमान छोडावे. आपणाला कळत नाही, न कळत ते संकट त्याचं निवारण होते. हे इशारा आहे. चला तर गोपनीयता ठेवण्याचा प्रयत्न करू आपण. सांगता सांगता गोपी ध्यानात आली. मग थोडंसं रामायणाचा क्रम. श्री भरतजी निघाले. आपलं सैन्य लवाजमा, वाद्ये, आवाज, बार होत होते, आवाज करत होते. आता झाला ना आवाज. हे भरताच्या सैन्याची आठवण करून दिली मला. सारे निघाले असताना गुहक सोबत आहे, निषादराज गुहक. जंगलामध्ये जर प्रवास करायचा असेल तर जंगलात राहणाऱ्याची मैत्री केली. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. भरतानं त्याची मैत्री केली. बा एक राजा माणूस. आम्ही म्हणतो की आपल्या लेवलचे राहिले तरच आपण दोस्त करावं, गरिबापर्यंत आपण जाऊ नये. हे लेवल म्हणणारे लोकांनी इतकं लेवल खाली आणलेलं आहे समाजाचं. प्रत्येकाशी मैत्री करत चाललेत भरत. रामही, अरे वानराशी मैत्री.
भिल्ल, कोल, भिल्ल, निषाद, आदिवासी सगळ्यासोबत मैत्री करत करत निघाले. हे कार्य करण्याची शैली आहे. सामाजिक कार्य, राजकीय कार्य, राजधर्म, राष्ट्रधर्म विकसित करायचा असेल तर हे शैली रामायणामध्ये आहे. कसं करावं? मैत्री कोणाशी करावं? सगळ्याशी मैत्री करीत निघाले. आता महाराज लोकांनी मैत्री केली, पण जिथं दक्षिणा तिथं दोस्ती. सगळ्याशी मैत्री होत नाही. नको जास्त कशाला. निघाले भरत. निघाले असताना त्या जंगलामध्ये राहणारे पशु पक्षी प्राणी त्या आवाजामुळे ते घाबरून जिकडे तिकडे पळत निघाले. आवाज चित्रकूट जिथं जिथं राम आहेत त्या रामापर्यंत ते आवाज पोहोचला. जवळपासचे वानर होते, जे माकडं होते, हे आता आहेत नाही तर फिरालेत. हे रामाला सांगितलं की कोणीतरी आणि येत आहे. एक मोठा राजा आहे, सैन्य आहे सोबत, धनुष्यबाण आहे, रथी आहे, अश्वगज इत्यादी सैन्यामध्ये खूप मोठा लवाजमा आहे, चतुरंग दळ आहे आणि आपल्याच मार्गाने येत आहे. रामाला बातमी कळाली. लक्ष्मणाला सांगितलं की लक्ष्मणा तू चतुर आहेस, थोडं पुढे जाऊन पाहून घे, सावधानीनं पहा की कोण आहे आणि कशासाठी येतो आहे. लक्ष्मणजी जातात, पुढे पाहतात, हातामध्ये धनुष्यबाण आहे. हे सगळं पाहून, सैन्य वगैरे पाहून लक्ष्मणाला गैरसमज झाला की हे कोणाचं सैन्य आहे, कोण्या राज्यातून आलंय. हे ध्वजा पाहिल्यानंतर लक्षात आलं लक्ष्मणाच्या. त्या ध्वजावर दशरथाचं चिन्ह होतं, राजा दशरथाचं राजचिन्ह है ना. जसं आता आपल्या याच्यावर ते तिरंगा राहते ना, ते चक्र चक्र राहते ना, तसं त्या राजचिन्ह होतं. त्या पाहिल्याबरोबर लक्ष्मणाला ओळखू आलं की हे तर आपल्याच राज्यातलं हे सैन्य आहे आणि भरत येत आहे. कदाचित कपट घेऊन धरून वनामध्ये राम एकटा आहे आणि त्यांचा वध करावा, कायमचं आपल्याला राज्य मिळेल, नाही तर 14 वर्षाला आपल्याला राज्य सोडावं लागते, अशी मनामध्ये भावना घेऊन भरत येत असेल असं कोणाला वाटलं? लक्ष्मणाला. तसं होतं का? वाटलं. अशा बऱ्याच गोष्टी नसतात पण तुम्हाला वाटतात तुमच्या संसारामध्ये, म्हणून संसार बिघडत राहते. तुम्हालाही असंच वाटते. कोणालाही बघलं की नारायण महाराज असं असेल, याच्यासाठीच असेल, त्याच्यासाठीच गेला असेल, याच्यासाठीच जात असेल, उगाच प्रत्येकाला अनुमानच येते. त्या चेकपोस्टवर आम्हाला ते अडवतात, किती बी वेळ पाहू द्या त्या पोलिसांनी, पुन्हा गाडी रोखतातच. बताओ डिक्की, काढा डिक्की, डिक्की डिक्की काढतात. आम्ही काढली डिक्की, काय मध्ये काहीच राहत नाही. बताओ बॅग, नेहमीच सांगतो मी. एक बार म्हणलं मला तुमच्या बॅगमध्ये काय, मी म्हणलं बाम आहे. काढून दाखव, काढून दाखवलं, झेंडू बाम. काय त्याच्यामुळे लावून घे थोडं, तुझी डोक्यादुखी कमी होईल. माझं कशाला दुखवतोच डोस. अनुमान शंका हे सगळ्यात मोठं पाप आहे. संशयाहुनी थोर आणिक पाप नाही घोर. लक्ष्मणाच्या मनामध्ये संशय आला. लगेच धनुष्याला बाण लावून तयारी केली की मी रामाला मारू देत नाही, मी जोपर्यंत आहे तोपर्यंत कोणीही आला तरी मी हे होऊ देणार नाही, असंभव. रामानं पाहिलं हे दृश्य आणि धावत पळत जाऊन लक्ष्मणाला धरलं. लक्ष्मणा थांब 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 थांब, तू गडबड करू नको. आपल्या संग राहणाऱ्याला कधी गडबड करू देऊ नये माणसाला. काही काही लई गडबड करतात.
त्याला काही माहीत नसते, गडबड करू लागला. थांब म्हणे, थांब, हे कशाहून तू ठरवलास की माझा भरत शत्रू आहे, मारायला यायला, हे तो कशाहून ठरवलास? हे शक्य नाही. रामानं त्याला एक काही वेळ थोडासा घेऊन त्याला बोध केला लक्ष्मणाला की ते एका पिंडाचे आम्ही आहोत, एका मताचे आम्ही आहोत, एका विचाराचे आम्ही आहोत. हे स्वप्नातही होऊ शकत नाही. भरत असा आहे माझा, भरत तसा आहे माझा, प्राण आहे, आदी आदी अनेक विषय. खूप मोठी कथा आहे, मी तुम्हाला थोडक्यामध्ये. मग तेव्हा लक्ष्मणाच्या मनातला गैरसमज निघून गेला. कोणाचं तरी ऐकाव ना गैरसमजवाल्यानं. आपणाला तर राम भेटत नाही समज देण्यासाठी, पण तुमच्याच हृदयामध्ये बसलेला राम, त्याला विचारत जाणार, हे करू का, हे खरं आहे का, आजपासून हे शिका. रामाला विचारा, मनाला विचारू नका. मन करायला, मन हे लक्ष्मण आहे आणि राम हे आत्मा राम आहे. तर कोणाला विचारून करणार तुम्ही आता? आत्मा रामाला विचारून करा, ते सांगेल तुम्हाला योग्य काय आहे, विचारून करायचं. ठीक आहे. थांबले. भरतानं ते पाहिलं. जवळ 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 आल्यानंतर ते धनुष्य, ते बाण, ते पादत्राण, ते रथ, वाहन, भरताला काहीच भान राहिलं नाही. सगळं जिथं तिथं टाकून दिलं आणि मध्ये मध्ये जे उत्तरीय वस्त्र होतं तेही पडलं. कारण काय की हे जे धनुष्य बाण आहे, हे पुरुषार्थाचं लक्षण आहे की नाही? रामापुढे पुरुषार्थ नाही चालणार, रामापुढे भक्तीनं जावं लागेल. पुरुषार्थ घेऊन गेलं तर राम भेटणार नाही. पुरुषार्थानं संसार मिळेल तुम्हाला केला तर, देव नाही भेटत. देव तर कृपेनं भेटते. पुरुषार्थ टाकून दिला. धनुष्य बाण, धनुष्य तर वाकडा आहे, वाकडेपणा रामाकडे घेऊन जाता येत नाही. आणि मग ते उत्तरीय वस्त्र होतं. तर राम मला जर भेटतील तर माझ्यामध्ये हे आडवं येईल. काय? हे कपडा, हे पट आहे ना, हे पट आहे, पट म्हणतात त्याला, पट. आणि हे पट आता पट नाही, पण आता एक अक्षर वाढलेलं आहे त्याला एक अक्षर अजून जोडलेलं आहे, क. पटच्या आधी क जोडा. हेच तुम्हाला आम्हाला रामाला भेटू देणं गेलंय, कपट. म्हणून त्यांनी ते पटही वस्त्रही टाकून दिलं. रिकामा झाला, काम नाही, काम नाही, रिकामा. जाऊन मिठी मारली रामाला. भरत आणि राम एक होऊन गेले, ओळखू येत नाहीत एकमेकाला. भरतानं आणि रामानं हे विसरूनच गेले की आम्ही वनात आहोत की अयोध्येमध्ये आहोत की राजधानीमध्ये आहोत की वनवासात आहोत, याची आठवण त्यांना राहिली नाही. असो आता ऐसा आठवची नाही, देहीची विदेही भोगदशा. रामाचं आलिंगन झाल्यावर काय आनंद असेल याची कल्पना आम्ही करू शकत नाही. असं भरत भेट झाली. आणि त्याच्यानंतर पुढचे जे काही चर्चा आहे, गुजगोष्टी आहेत, ते आपण पुढच्या सत्संगमध्ये पाहू. आता इथं भेट घेऊ द्या, यांना बसू द्या शांत. 8 दिवस त्यांच्याशी चर्चा होऊ द्या, आपण नंतर बघू. तर खूप खूप धन्यवाद. आपल्या इथं असे कार्यक्रम चालू आहेत. या माऊली, चला, तुमचं काम आलं आता. घरोघर पोहोचण्याचा प्रयत्न करा कोण्याही माध्यमातून. हे ज्ञानेश्वर महाराजाच्या पसायदानातली ओवी घेऊन चला. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. सगळ्यांना भेटत जा, काम करीत जा. आपण त्यांच्याकडे जाण्याची गरज आहे. आज मुख्य माझं उद्दिष्ट होतं ते सांगण्याचं प्रत्येकाने. तर इथं आदरणीय आमचे निवृत्ती महाराज
हे पटवारीगुडा राम मंदिर इथं राहतात, सगळ्यांना माहीत आहेच. हे चातुर्मास त्यांनी तिथं पूर्ण केलेला आहे आणि भक्तविजय ग्रंथाची सांगताही आज झालेली आहे त्यांची. परंतु वेगवेगळ्या ठिकाणी तिथं कार्यक्रम ठेवण्यापेक्षा खर्चाच्या दृष्टिकोनातून विचार केलेला आहे की खर्च कमी करायचं आणि चर्चा अधिक करायची, की जेणेकरून समाजाला उपयोग होईल. खर्च कमी. आता काय झालं की उपयोगी चर्चा कमी आहे आणि खर्च जास्त आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही एक विचार केला आणि तिथली समाप्ती, तिथलं जे काही चातुर्मास सांगता आहे, या दोन्हीचा प्रसाद आपल्या सत्संगमध्ये पटवारीगुडा ह्या छोट्याशा गावातील भक्तांनी जे काही प्रसाद दिलेला आहे तो आपल्या या प्रसादामध्ये त्यांनी इथं स्वीकार केलेला आहे. तर त्यांच्या चातुर्मासाचाही प्रसाद आज आपणाला मिळणार आहे. भक्तविजय ग्रंथाची सांगता त्याही कार्यक्रमाचा प्रसाद आपणाला मिळणार आहे. आणि आपल्या इथं मन्नूर गावामध्ये हनुमान चालीसा घरोघर झाला, पण एका घरी असा संकल्प होता 108 हनुमान चालीसा करायचा. हे आहे ना इथं बसून हां, त्यांचा 108 चालीसा आता पूर्ण होण्याच्या जवळजवळ आलेला आहे. आणि त्या निमित्तानं त्यांनीही दुसरा खर्च न करता उपयोगी खर्च कसा करता येईल. आजकाल नुसतं खाऊ घालणं लय वाढले, खाऊन निघून जातात, त्याचा काही उपयोग काहीच नाही. तर त्या खर्चाला बचत करून त्यांनी आपल्या इथं परमनंट सेवेसाठी 6 गंगाळ येथे भात वाढायचे आत्ता इथं नगदी आणलेले आहेत आज. तर ते जे काही तुम्ही कराल ते समाज उपयोगी कामं करा. जिथं त्याचा योग्य वापर होते, उपयोग होते, तिथंच लावा. बाकी कुठेही आपला पैशाचा निरर्थक खर्च होऊ नये, वाया जाऊ नये याची काळजी सगळ्यांनी घ्या. कोणी वाढदिवस करायला इथं त्याचे 2 रुपये लागालेत, कोणी 2000, 2500, 5000. इथं सगळ्या समाजाच्या उपयोगी कार्य होत चाललेलं आहे. कोणी मॅरेज डे बी वाढवा आता, पण घरी करू नका, इथंच आणून द्या. तुमच्या मॅरेज डेचा बी पुण्य होईल, समाजाच्या उपयोगी कामात असेल तर. माझं ऐकून करू नका कोणी. तर हे सगळे डे इथंच उपयोगाला आले पाहिजे असं आता हळूहळू सर्वांच्या लक्षात येत आहे. तसं रात्री आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज काळे मन्नूरकर यांनी सत्संग सेवा सुरुवात केलेली आहे. रात्री गुढ्यातनूर मंडलमध्ये मुतनूर या गावापासून सुरुवात झालेली आहे. तिथं 7 सत्संग तिथं करणार. पुन्हा दुसरे 7 गावं, 7 वारं असे जिकडं तिकडं आमची महाराज मंडळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी कामाला लागलेली आहे. मी मनापासून आणि अंतकरणापासून या महाराज मंडळींना साष्टांग दंडवत प्रणाम करतो. हे असंच आपले कामं आव्याहात चालू राहतील, कामं करीत राहू आपण. तर असं हे कार्य आपल्या इथं बरंच चाललेलं आहे. याला मला असं वाटते की हे गुरुकृपेचा परिचय आहे, भगवान परमात्म्याच्या कृपेचा परिचय आहे. याच्याशिवाय तर हे शक्य नाही. हे काम करणं, माणसाच्या मनामध्ये असं येणं, हे त्याच्या कृपेशिवाय शक्य नाही. आमच्या इथं माता भगिनी महिला मंडळही कामाला लागलेलीच आहेत. दर रविवारी सत्संगामध्ये 2 गोष्टी तरी सांगण्याचा प्रयास करतात. यांनाही या कामामध्ये लागायचंच आहे. कारण की आपल्या संप्रदायामध्ये मुक्ताई, जनाई, मीराबाई अशा अनेक महिलांनी या समाज कार्यामध्ये जोडून त्यांनीही समाजापर्यंत पोहोचण्याचं कार्य त्यांनी केलेलं होतं. हे काही कमी समजू नका, म्हणून कोणीही याला नवीन समजू नका. जे काही इथं तुम्हाला उपक्रम दिसतील ते आता नवीन नसून ते आधीच आहेत. ते महापुरुषांनी जे केलेलं आहे ते लक्षात घेऊनच आपण त्याचा प्रयत्न करीत आहोत.
काही लोक म्हणतात की मग आम्ही काय महापुरुष होणार आहो का? अरे बाबा, तुम्ही काम केल्यानं महापुरुष होणार नाही, पण महापुरुषाचे हे नक्कीच होणार. एवढे झालं तरी बसेल ना आपल्याला, अजून काय करायचं आहे? तर हे करीत राहा असं सर्वांना विनंती करतो आणि ही भगवत सेवा भगवतचरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. पुंडलीक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय.